माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी नेहमी म्हणतोय माझ्या थोरल्या भावासारखे आहे. त्यांनी नेहमी मला गाईड केले आणि आपल्याला आठवत असेल की मधल्या काळामध्ये थोडंसं राजकीय मी दूर झालो असेल तरी प्रत्येक माझ्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि आता परत त्यांच्यावर एकत्र काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करायला संधी मिळते तर बरं वाटतं की आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवेंजींनी मला प्रचंड सहकार्य केलेलं आहे, प्रचंड गाईड केलेलं आहे आणि त्याच्यामुळं बरं वाटतं की आता आपण मुख्य प्रभात परत येतो. मी नगरपालिकेच्या इलेक्शन्स नंतर काय घडामोडी झाल्या त्या संदर्भात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मागच्या वर्षी आदरणीय पवार साहेबांना भेटलो होतो आणि पवार साहेबांना ही सगळ्या भूमिका सांगितल्या होत्या. बऱ्याच दिवसापासून हा पक्षप्रवेश पेंडिंग होता, पण जसं आपल्याला माहिती आहे की नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या इलेक्शन्समध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एव्ही फॉर्मवर आमचे सगळे उमेदवार निवडून आले आणि थोडंसं देवेंजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आमची सगळ्यांची चर्चा झाली होती की अधिवेशन होऊ दे, त्यानंतर आपण एक योग्य तारीख ठेवून आपण ते कार्यक्रम घेऊ आणि तो 8 तारखेला मुंबईत 12 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये तो प्रवेशाचा कार्यक्रम होतोय आणि मला म्हणजे ही सगळी प्रक्रिया आता 8 तारखेला पूर्ण होते. याचं बरं वाटतं की आपल्या मूळ पक्षामध्ये मी परत येतोय, तर याचाही मला अभिमान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.